वर्षापासून पहिले AI सेंटर बारामतीमध्ये चालू होतं. याकडे आपण कसे पाहतो? हे आम्हाला एकतर पवार साहेबांच्या विजनचं कौतुक करावं लागेल. त्यांचा अभिमान आम्हाला वाटतो, की मला आठवतंय साधारण 1-1.5 वर्षापूर्वी मी राज्यसभा टीव्ही बघत होतो आणि तिथं आपल्या पंतप्रधानांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स कॉलेज त्यांना आपल्या देशामध्ये 3 कॉलेज असे उभे करायचे आहेत. आणि जेव्हा त्यांनी ती घोषणा केलेली, आपलं इथं बारामतीचं बांधकाम पण सुरू झालेलं. आणि आपल्या देशातलं पहिलं सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे आपल्या बारामतीमध्ये येत आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. AI सेंटरमुळे बारामती व परिसरातील तरुणांसाठी कोणत्या नव्या कौशल्याची व रोजगाराची संधी उपलब्ध होतील? संधी आपल्याला इथं खूप मिळतील. AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता हे येणाऱ्या काळात सगळ्यात मोठं क्षेत्र ठरणार आहे. पूर्वी आपल्याकडे इंटरनेट नव्हतं, आपल्याकडं IT क्षेत्र नव्हतं आपल्या देशामध्ये. आज सगळे जे आपले मोठे कंपन्या असतील, मग इन्फोसिस असेल किंवा TCS असेल, आज रिलायन्स सारखी कंपनी पण जी पूर्वी रिफायनिंगमध्ये असायची, ते पण आता डेटामध्ये आले. त्यांनी जिओ सारखी कंपनी उभी केली. हे सगळं का शक्य झालं? कारण इंटरनेट रेव्होल्यूशन किंवा इंटरनेटची क्रांती आपल्या ह्या देशात, ह्या जगात झाली आणि त्याच्यामुळे हे सगळे नवीन नोकऱ्या आले, नवीन रोजगार आले, नवीन आयडियाज आले आणि नवीन गोष्टी आपण करू शकलो. इंटरनेटमुळं नंतर फेसबुक आलं किंवा इंस्टाग्राम आलं किंवा यूट्यूब आलं. आज आपले जे पत्रकार आहेत, अनेक वेळा आपण यूट्यूबवर आपले चॅनल आपण चालवत असतो आणि जर यूट्यूब नसतं, तर मग आपले चॅनल तिथं चालले नसते. अनेक आपल्या पत्रकारांना पण तिथं रोजगार मिळाला यूट्यूबच्या माध्यमातून. तसंच AI पण आपल्याला खूप पुढं नेणार आहे. AI हे ह्याचा एक भाग असतो मशीन लर्निंग, त्याच्यामध्ये डीप लर्निंग, त्याच्यामध्ये लँग्वेज मॉडेल्स असतात आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे आपल्या काय म्हणतो म्हणजे ह्युमन इंटेलिजन्सपेक्षा पुढं जाणार आहे. येणारा काळ हा AIचाच आहे. हे पवार साहेब विजनरी असल्यामुळं त्यांनी ते लवकर ओळखलं आणि सगळ्यांच्या आधी त्यांनी तिथं बांधकाम पण सुरू केलं आणि उद्या त्या कॉलेजचं उद्घाटन आहे. उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रामध्ये बारामतीसारख्या तालुक्यातून स्टार्टअप आणि नवउद्योजक तयार व्हावेत यासाठी हे AI सेंटर कोणती भूमिका बजावेल? हा खरं तर माझा आवडता विषय आहे. मी पण ह्या संस्थेमध्ये काम करत आलोय. विद्याप्रतिष्ठानमध्ये मी विश्वस्त आहे. मला तिथं काम करायची संधी आदरणीय साहेबांनी दिली आणि माझी पण इच्छा होती, की जास्तीत जास्त मुलांनी, मुलींनी स्टार्टअप इथं करावे. नवीन काहीतरी केलं पाहिजे. त्यांना सहकार्य, त्यांना सपोर्ट आपल्या संस्थेने केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण एक इन्क्युबेशन सेंटर काढतोय. इन्क्युबेशन सेंटर म्हणजे कुठल्या मुलांना, मुलींना स्टार्टअप करायचं असेल, ते क्षेत्र कुठंही असू दे, कुठलंही असू दे. ज्यांना काहीतरी नवीन करायचं असेल आणि ज्यांची आयडिया चांगली असेल, ज्यांच्यामध्ये धमक असेल, काहीतरी करून दाखवायची इच्छा असेल, अशा मुलांना, मुलींना आपण एकत्र करू. त्यांचे स्टार्टअप्सच्या आयडियाज काय आहेत हे समजून घेऊ आणि त्यांना सगळ्या प्रकारची मदत, इन्क्लुडिंग आर्थिक मदत, आपण त्यांना तिथं करू आणि त्यांचा स्टार्टअप यशस्वी होण्यासाठी आपण त्यांना मदत करू, मार्गदर्शन करू. भविष्यातील नोकऱ्या AI केंद्रित असतील असे म्हटले जाते. तर आजच्या विद्यार्थ्यांनी नेमकी कोणती कौशल्य आत्मसात केली पाहिजेत असं आपल्याला वाटतं? नाही काय आहे, आता AI शेवटी एक प्लॅटफॉर्म आहे. मग तुम्हाला त्याचा वापर कशासाठी करायचा आहे, हे तुमच्यावर आहे. आता इंटरनेटवर आपण काहीही करू शकतो. ते त्या व्यक्तीवर आहे, की त्याला Facebookवर काहीतरी करायचं आहे, Instagramसारखे एक स्टार्टअप त्याला काढायचं आहे, YouTubeवर काम करायचं आहे, का इंटरनेटवर काय करायचं आहे, शेवटी आपण ठरवायचं असतं. AI पण असंच आहे. जर तुम्हाला डॉक्टर व्हायचं असेल किंवा जर तुम्हाला कुठेतरी आरोग्यामध्ये इंटरेस्ट असेल, तर मग तुम्ही तिथं AI फॉर हेल्थ केअर मध्ये काम करू शकता. AI फॉर मेडिसिन मध्ये काम करू शकता. जर तुम्हाला काहीतरी बांधायचं असेल, जर तुम्हाला इंजिनिअरिंगमध्ये इंटरेस्ट असेल, तर मग तुम्ही AIचा वापर इंजिनिअरिंगमध्ये करू शकता. ते त्या व्यक्तीवर अवलंबून आहे. तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये इंटरेस्ट असेल,
त्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करू शकता. फक्त AIचा सपोर्ट घेऊन तुम्ही तिथं काम करू शकता आणि जेवढं काम तुम्हाला पूर्वी 100 वर्ष लागत असतील ते काम करण्यासाठी AIचा वापर करून किंवा AIच्या माध्यमातून तेच काम तुम्ही साधारण 2-3 वर्षामध्ये करू शकाल. भारतासारख्या देशासाठी AI संधी आहे एक आव्हान आणि बारामतीसारख्या ग्रामीण भागातून जागतिक पातळीवर नेतृत्व निर्माण होऊ शकते असे आपण मानता का? 100% AI हे एक संधी पण असू शकते, एक आव्हान पण असू शकतं. ते आपल्यावर आहे. AIचा वापर आपण कुठल्या प्रकारे करतो, मग ते आपल्यासाठी संधी ठरू शकते किंवा आव्हान पण एक ते ठरू शकतं. पण AI बिल्ड करत असताना वेगळे-वेगळे लॉज असतात आणि ते लॉज जर आपण पाळले, लॉज ऑफ रोबोटिक्स जसं आहे तसं लॉज ऑफ AI पण असतात. ते आपण AIचं कोडिंग करत असताना जर ह्या सगळ्या नियमाचं पालन केलं, तर मग ही 100% आपल्याला संधी आहे आणि बारामतीतून जागतिक पातळीचं नेतृत्व होऊ शकतं का? हे हा प्रश्न ह्याचं उत्तर ऑलरेडी आपल्याला पवार साहेबांच्या माध्यमातून मिळालेलं आहे.